शहरं विद्रूप करणाऱ्या बेकायदा होर्डिंग्जबाबत आता मुंबई हायकोर्टानं पालिकांना निर्वाणीचा इशारा दिलाय। होर्डिंग्ज हटवा नाहीतर तुम्हाला हटवू अशा शब्दात हायकोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांची कानउघडणी केली आहे। त्याचवेळी होर्डिंग्जबाबत पदाधिकाऱ्यांचे कान टोचणाऱ्या मनसेचं हायकोर्टानं कौतुकही केलंय। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताला दिलेली स्वच्छ भारतची हाक, तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकण्याचे दिलेले आदेश। शहरांच्या विद्रुपीकरणाच्या विरोधात आता हायकोर्टानं कडक भूमिका घेतली आहे। होर्डिंग आणि बॅनरखोरांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका बरखास्त करण्याचे आदेशच कोर्टानं दिलेत। गेल्या ऑगस्टमध्येही मुंबई हायकोर्टानं बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनरच्या विरोधात आदेश जारी केले होते। त्यानुसार बेकायदा फलकांवर लक्ष ठेवण्याकरता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करा। कारवाई करताना पालिका अधिकाऱ्यांना पोलिसांचं आवश्यक संरक्षण द्या। जनजागृतीसाठी नागरिकांची समिती स्थापन करा। नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करा। अशा मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या होत्या। मात्र मुंबई, पुणे आणि अकोला महापालिकेचा अपवाद वगळता इतर महापालिका आणि नगरपालिकांनी काहीच पावलं उचललेली नाहीत। त्यामुळे सुस्वराज्य फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली तेव्हा हायकोर्टानं कडक ताशेरे ओढलेत। होर्डिंगबाबत ऑगस्टमध्ये दिलेल्या आदेशांचं पालन करा, अन्यथा पालिका बरखास्त करण्याचे आदेश राज्य सरकारला देऊ। बेकायदा फलकबाजीवर लक्ष ठेवण्यासाठी 23 वकिलांची नियुक्ती न्यायालय करणार। बेकायदा फलकांवर कारवाई म्हणून संबंधित पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जावेत असे आदेश कोर्टानं दिलेत। आता कोर्टानंच कान उपटल्यानं महापालिका, पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनरवर काय कारवाई करणार, कोर्टाच्या आदेशांची कशी दखल घेणार, की पुन्हा एकदा अशा आदेशांना कायद्याच्या चौकटीची बगल देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।